हॅलो फ्रेंड्स, आज तुमचे स्वागत आहे मॅथच्या कंटिन्यू सिरीजमध्ये. हा आपण पहिल्या टॉपिकपासून 19-20 टॉपिक जे मॅथचे आहेत ते एकदम कंप्लीट करणार आहोत. तर आज आपण पाहणार जे आहोत विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. ओके, विभाज्यतेच्या कसोट्या एक मॅथमध्ये जर स्पीड पाहिजे असेल आपल्याला, तर जसे पाडे, क्यूब, स्क्वेअर महत्त्वाचे आहेत, तसंच एक विभाज्यतेच्या कसोट्याही महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्याला एक असं क्लिक झालं पाहिजे. क्वेश्चनमध्ये जर असेल 1 2 7 8 9 0 3 2 1 0 ह्या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो, तर क्लिक झालं पाहिजे. पर्याय जर असतील, एक सपोज असेल पर्यायामध्ये 7 असेल, 2 असेल, 9 असेल, 3 असेल, 2 असेल, 4 असेल, 3, तर एक आपल्याला क्लिक झालं पाहिजे की या 2 ह्या संख्येनेच भाग जातो. कारण हे एवढे पर्याय चेक करायचे आपल्याला काही गरज नाही. आपल्याला जर बेसिक माहीत असलं ना, ह्या संख्येनं भाग जातो, त्या संख्येने भाग जातो, तर ह्या बाकीच्या गोष्टी चेक करण्याची गरज आहे का? मग आपल्याला हे जर माहीत असं हे का आहे हे जर आपल्याला अगोदरच माहीत असलं तर आपला टाइम पण वाचेल. म्हणजे आपल्याला एक ऑटोमॅटिक स्पीड येणार आहे. त्यामुळे विभाज्यतेच्या कसोट्या मॅथमध्ये एकदम नेसेसरी टॉपिक आहे, एकदम अत्यंत गरजेचा टॉपिक आहे स्पीडमध्ये मॅथमध्ये येण्यासाठी, कॅल्क्युलेशनमध्ये. तर हा पहा आता विभाज्यतेच्या कसोट्या. तर पहिली कसोटी आहे 2ची कसोटी आहे. तर 2ची कसोटी काय आहे, तर ज्या संख्येच्या पहिलं तर मी तुम्हाला एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान सांगून देतो. एक समजा संख्या आहे 1 3 5 7 9 0 एक अशी संख्या आहे. ओके, एक मिनिट. 1 3 5 7 9. तर ह्या संख्येमध्ये समजून घ्या, ही संख्या जो असते एकक स्थानची असते. एकक, ही दशक, ओके, ही शतक, हजार, ही संख्या जी असते 10,000. ओके, हे समजून घ्या. पहिले तर कुठली एकक स्थानची संख्या आहे, कुठली दशक, शतक, हजार, 10,000 हा क्रम तुम्हाला माहीत पाहिजे. मग त्यानुसार आपण आता विभाज्यतेच्या कसोट्या पाहू. ठीक आहे, पाहून घ्या. तर पहा 2ची कसोटी काय आहे. तर 2ची कसोटी काय आहे, तर 2 ह्या संख्येची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या असतात, त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. ही 2ची कसोटी आहे. सिंपली एक एक्झाम्पल घ्या. 3 4 7 8 0 2 5 3 2 ह्या संख्येला 2 ने भाग जाईल का? तर फक्त आपण ही संख्या मोठी आहे म्हणून गोंधळून जायचं नाही. फक्त तुझी एकक स्थानी काय आहे, एकक स्थानी आहे 2, मग या संख्येला भाग जातो का? आपली कसोटीच इथे आहे. जर ज्या एकक स्थानी जर 0 2 4 6 8 त्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. एवढंच पाहायचं, जास्त काही पाहायचं नाही. ओके, नेक्स्ट कसोटी घ्या. एकदम सिंपल भाषा सांगत आहे मी, पुस्तकी भाषा यामध्ये यूज केलेली नाही. एकदम माझी जसे तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 2 नंबर कसोटी काय आहे, 3ची कसोटी. 3ची कसोटी काय आहे, एक सिंपल एक संख्या आहे. या संख्येस 3 ने भाग जाईल का नाही एवढं एक मला सांगायचं. तुम्हाला एक उदाहरणासहित मी समजावून सांगत आहे कसं काय काय आहे त्यामधले, नेमकं त्याच्यामध्ये लॉजिक काय आहे ते सांगत आहे मी तुम्हाला. तर समजून घ्या. इथं 3च्या कसोटीमध्ये ह्या सर्व संख्येची बेरीज आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 आणि 4 21 ऍडिशन झाली. ह्याला 3 या संख्येला 3 ने भाग जातो का एवढंच पाहिजे आपल्याला, जास्त काय पाहत बसायचं नाही. 3 7 21 म्हणून या संख्येस 3 ने भाग जातो. एवढीच 3ची कसोटी आहे. दिलेल्या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज करायची. समजतंय? दिलेल्या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज करायची. त्या येणाऱ्या बेरजेला 3 न भागायचं. तर ते जर त्या संख्येने भाग 3 ने त्याला निश्चित भाग गेला तर
ती संख्या त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, असं 100% असते, कन्सिडर्ड नाही म्हणता येणार त्याला. ही 3ची कसोटी आहे. एक सिंपल एक संख्या आहे पहा आता. आता पहा संख्येला 3 ने निश्चित भाग जातो का नाही तुम्ही सांगा. तर एक पहा 7 आणि 9 16, 16 आणि 2 18, 18 आणि 5 23, 23 आणि 4 27, 27 आणि 5 32, 32 आणि 1 33, 33/3 11 ने निश्चित भाग जातो, म्हणून या संख्येस 3 ने निश्चित भाग जातो. सिंपल एवढंच. ओके. सर्व अंकाची बेरीज करायची, डिवाइड बाय 3. सिंपल एवढंच. नेक्स्ट कसोटी कोणती आहे? तिसरी 4ची कसोटी आहे. 4च्या कसोटीमध्ये काय आहे? जर एकक स्थान दशक आणि एकक म्हणता येईल, दशक कोमा एकक स्थानच्या अंकाला जर 4 ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 4 ने निश्चित भाग जातो असं म्हणता येईल. एक सिंपल उदाहरण पहा. 7 8 9 2 3 4 5 6 7 2 0. ओके. तर एवढी मोठी संख्या, वा आता कसं कॅल्क्युलेशन करायचं, टाइम किती खाणार, एवढं हेक्टिक होण्यापेक्षा फक्त आपल्याला एक ट्रिक माहित. मी काय म्हणलं, विभाज्यतेच्या कसोट्या कसं, त्या मॅथमध्ये जर स्पीड पाहिजे असेल तर विभाज्यतेच्या कसोट्या महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी एक पहा, आता एवढी मोठी संख्या आहे, आता मला येतच नाही, मी सोडून देणार हा प्रश्न, हे बाकीचे विचार करायचा. फक्त तुम्हाला ह्यामधली कन्सेप्ट काय आहे एवढं माहीत असलं पाहिजे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अंकी संख्या आहे. आता एवढं कॅल्क्युलेशन किती वेळ घालवायचा, पण एवढं काहीच नाही. फक्त दशक आणि एकक स्थानचे अंक पाहायचा. दशक आणि एकक स्थानला अंक काय आहे? 20 आहे. एकक दशक 20 या संख्येला 4 ने भाग जातो का? 4 पंचे 20, म्हणून ह्या पूर्ण संख्येत 4 ने निश्चित भाग जातो. समजतंय? फक्त एकक स्थान आणि दशक स्थान या दोनच संख्या पाहायच्या आणि या दोन संख्येला 4 ने भाग घालायचा, तर त्या पूर्ण संख्येस होल नंबरला 4 ने निश्चित भाग जातो असं कन्सिडर केलं जातंय. ओके. कन्सिडर म्हणणार आहे भाग जातोच, समजतंय? म्हणलंय मी. तर नेक्स्ट काय आहे? 4 5 7 8 9 0 3 2 या संख्येस 4 ने निश्चित भाग जाईल का नाही? तर पाहायचं, इथं आहे 32 एकक दशक, हे आहे एकक स्थानचा अंक. ओके. हा आहे दशक स्थानचा अंक. मग 32 या संख्येत 4 ने भाग जाईल का? 4 8 32, तर जातो भाग. ओके. म्हणून ह्या संख्येत 4 ने निश्चित भाग जातो, एवढंच. ओके. नेक्स्ट कसोटी कोणती आहे? चौथी 5ची कसोटी. या 5च्या कसोटीमध्ये जर एकक स्थानी 0,5 जर असेल तर त्या संख्येस 5 ने भाग जातो, एवढंच आहे. कुठलीही संख्या असेल, एक्झाम्पल 7 8 9 0 2 3 5 0, ह्या संख्येस 5 ने निश्चित भाग जातो का? तर जातो. कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, आपल्याला माहिती आहे एकक स्थानी 0 आणि 5 आहे, तर इथं आहे 0 म्हणून या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. कट केलं, 0 काढलं, आता जाईल का? तरी पण जातो. ओके. 5 ने निश्चित भाग आता जाईल का? जाणार नाही, कारण एकक स्थानी काय आहे? 3 आहे. आपला कसोटी काय आहे? कारण एकक स्थानी 0 आणि 5च पाहिजे तरच 5 ने भाग जातो. आता कोण्या संख्येने 3 ने जाईल का? पहा 7 8 15, 15 9 24, 24 आणि 2 26 आणि 3 29, 3 ने पण जाणार नाही. समजतंय? एवढंच आहे फक्त. 5वी कसोटी कोणती आहे? 6ची कसोटी. ओके. ज्या संख्येस दोन आणि 3 ने भाग जातो. ओके. ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातोय त्या संख्येस फिक्स 6 ने भाग जातोय. दुसऱ्या काय मध्ये एक 6 ने भाग जाणे ती संख्या एक सम पाहिजे, 2 ने भाग जायचा म्हणजे ती संख्या समच असते. मग दुसरा एक तिथंच एक आपल्याला काय म्हणता येईल, कसोटी काय बनवता येईल, जी ती संख्या सम पाहिजे आणि त्या संख्येला 3 ने जर भाग जात असेल, सम संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. एक सिंपल एवढंच. समसंख्येस एखाद्या समसंख्येस जर 3 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्येला 6 ने भाग जातो. किंवा एखाद्या संख्येस 2 आणि 3, 2 किंवा नाही आणि म्हणतोय मी, 2 आणि 3 ने जर भाग जात असेल तर त्या संख्येस 6 ने निश्चित भाग जातो. एक्झाम्पल
आता पहा, एक तर ह्या 2 ने भाग जातो का, एकच स्थानी 6 आहे. दुसरी गोष्ट ही संख्या समपण आहे. फक्त आता 3 न भाग जातो का नाही एवढंच पाहिजे आपल्याला. 2 आणि 8 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17, 17 आणि 4 21 आणि 6 27, 27 भागिले 3, 3 9 27. ह्या संख्येत 6 न भाग जातो. सिंपल एवढंच आहे, जास्त अवघड कसोट्या नाहीत. फक्त जर तुम्हाला काय समजलं तर लेक्चर रिपीट करून पहा, तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल. ओके, तर नेक्स्ट कसोटी काय आहे, 7ची कसोटी आहे. 7ची कसोटी तर मॅक्झिमम बुकमध्ये दिलेली नाही, पण एक मी माझी स्वतःची कसोटी तयार केलेली आहे. ती एक पहा काय असेल. एक 7ची कसोटी म्हणजे काय असेल, एक सिंपल पहा 7ची कसोटी. ओके, तर एक 7च्या कसोटीमध्ये पहा, एक कोणतीही संख्या असेल, एक समजा 126 ही संख्या आहे, तर जी एकक स्थानचा अंक आहे 6, ह्या 6 संख्येची दुप्पट करायची 12, आणि ती पहिले जे 2 अंक उरले त्यातून वजा करायचं. उत्तर काय ना 0. आणि जर हे उत्तर 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येस कितना भाग जातो, 7 ने भाग जातो. सिंपल एवढंच आहे. ओके, शेवटच्या अंकाची दुप्पट करायची, ती राहिलेल्या अंकामधून वजा करायची, आणि त्या दोन्हीचा फरक जर 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्या संख्या 7 ने पूर्ण भाग जातो. आता एक पहा, सिंपल एक सांगतो मी. एक संख्या घ्या बरं. आता एक 126 अंक पाहिला आपण, त्या फॉर्म्युला पहिला आपण काय केलं, 126 या 6 संख्येसोबत दुप्पट केली, 6 2 12 आला फरक 0, मग 7 न भाग जातो म्हणलं. आपण ॲक्च्युअली करून पाहू. 126/7, 7 1 7 उरलं 5, 7 8 56, 8 36 26. सिंपल म्हणजे भाग जातो. ओके, दुसरं उदाहरण घ्या. ओके, जर 595 एक संख्या घ्या. ओके, या संख्येत 7 ने निश्चित भाग जाईल का नाही. एक तर 7ची कसोटी एकदम व्यवस्थित म्हणजे प्रत्येक जागी अप्लाय होते हे कसोटी 3 अंकी संख्येपुरते, पण जर मोठी संख्या आली तर त्याला 7 नच भाग घालवावा लागेल. ओके, तर 595 आहे, समजतंय. तर 595 आहे, तर ह्या संख्येची दुप्पट काय आहे, 5 2 10. ह्या 59 मधून 10 वजा केलं किती राहिले, 49. 49 भागिले 7, 7 7 49, म्हणजे 7 न निश्चेष भाग जातो. ओके, ह्या संख्येत तर करून पहा. 595 भागिले 7, 7 7 49, 7 8 56, 7 8 56 उरलं 3, 7 5 35, 85 गेला निश्चेष भाग, म्हणजे कसोटी अप्लाय होते. ओके, त्यानंतर पहा 8ची कसोटी. ओके, 8च्या कसोटीमध्ये काय म्हणता येईल, शतक, दशक आणि एकक. शतक, दशक, एकक या स्थानच्या अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 8 ने निश्चेष भाग जातो. सिंपल एवढंच. आता संख्या दिली समजा 7 8 9 0 2 3 4 0. ह्या पूर्ण शतक स्थानची संख्या कोणती, ही दशक हे आणि एकक हे. ह्या पूर्ण संख्येस भाग 8 न घालवत बसायचा नाही, फक्त या संख्ये 4च्या संख्येस भाग जातो का पहा. 8 न 800. ओके, 8 न बघाला 8 5 40 50, म्हणजे ह्या संख्येस 8 ने निश्चेष भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येस 8 ने निश्चेष भाग जातो. सिंपल एवढंच आहे, त्यामध्ये जास्त काय डोकं चालवत बसायचं नाही. नेक्स्ट संख्या एक एक्झाम्पल मध्ये घ्या. 4 9 2 5 3 7 3 2. ओके, तर ह्या संख्येस 8 ने निश्चेष भाग जाईल का पाहायचंय. तर संख्या मोठ्या म्हणून गोंधळून जायचं नाही. सिंपल आपल्याला शतक, दशक, एकक स्थानचे 3च नंबर घ्यायचे. 568 आहेत, त्याला भागिले काय करायचं, 8 न भागिले केलं 8 7 56, 8 1 8. या संख्येस भाग गेला म्हणजे ह्या होल नंबर, या पूर्ण संख्येस 8 ने निश्चेष भाग जाणार, कन्फर्म. ओके, नेक्स्ट
9ची कसोटी पहा काय आहे ते. नऊची कसोटी पहा. 9ची कसोटी आणि 3ची कसोटी सख्या जुळ्या बहिणी. जसं 3ची कसोटी आहे तशी सेम 9ची कसोटी. एक संख्या आहे ओके. या संख्येस 9ला भाग जाईल का? सिंपल पाहिजे तर एक सिंपल इझिली काय आहे, ॲडिशन करायचं. 3ची कसोटी काय, सर्व नंबरची बेरीज डिवाइड 3 करायचे. तर इथं पहा 7 आणि 2 9, 9 9 18 9 27, 27 आणि 5 32, 32 आणि 4 36. 36 या संख्येस 9 भाग जातो का? 9 1 9, 9 चौक 36. 9 ने पूर्ण भाग जातो म्हणून ह्या पूर्ण संख्येस 9 ने भाग जातो. सिंपल एवढंच आहे, समजतंय? ह्या पूर्ण संख्येत 36 बेरीज होते, त्याला 9 न पूर्ण भाग जातो म्हणून पूर्ण संख्येत 36 ने भाग जातो. सिंपल एवढं, त्याच्यामध्ये जास्त टेन्शन घेत बसायचं नाही. ओके. नेक्स्ट पहा 10ची कसोटी. दहाची कसोटी काय आहे? ओके. 10ची कसोटी काय आहे? तर 10ची कसोटी म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 0. एकदम सिंपल, लहान लेकराला समजतंय, दुसरीच्या लेकराला शेवटी 0 आहे त्या संख्येला 10 ने भाग जातो. 1000 आहे. 1 2 3 4 5 7 9 0 3 5 0. एकक स्थानी काय आहे? 0 आहे. या संख्येत 10 ने पूर्ण भाग जातो. सिंपल, कारण छेदात 10 आलं, शेवटचं 0 0 कट, भाग गेला. सिंपल एवढंच. ओके. नेक्स्ट पहा 11ची कसोटी. तर 11ची कसोटीमध्ये एक सिंपल पहा, एक 11ची कसोटीमध्ये एक एक्झाम्पल थ्रू पहा काय आहे ती 11ची कसोटी. एक ह्यामध्ये काय करायचं, दशक आणि एकक स्थानचे अंक वेगळे करायचे. हा दशकच म्हणून एक सम आणि विषम अंक वेगळे करायचे एकाड एक. म्हणजे पहा डावीकडून पहा, इकडं हे एक अंक, हा अंक, हा अंक, हा अंक. ओके. तर पहा आता यामध्ये 4 आणि 4 8, 8 आणि 8 16. ओके. आणि सम जागेचे बस 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16. समजतंय? म्हणजे दशक काय, समसंख्या किती आहे? हा एक ऑड नंबर आहे 1, हा 2 नंबरचा अंक, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8 नंबरचा अंक. ओके. तर ह्यामध्ये विषम स्थानचे अंक कोणते आहेत? 4 4 8. समजतंय? 4 4 0 8. म्हणजे ह्याची बेरीज काय आली? विषम स्थानच्या अंकाची बेरीज काय आली? 16. 16. समस्थानच्या अंकाची बेरीज काय आली? 16. 16 मधून 16 गेलं, काय राहिलं? 0. मग हा जर फरक 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येस 11 ने निश्चय भाग जातो. एवढं सिंपल आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल थ्रू पहा तुम्ही. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल थ्रू पहा 7. आता पहा यामध्ये एकाड एक किंवा विषम सम म्हणता येईल. 3 + 4 7, 7 आणि 0 7, 7 आणि 8 15, 15 आणि 8 23. ओके. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19 आणि 4 23. 23 - 23 = 0. म्हणून ह्या पूर्ण संख्येस 11 ने निश्चय भाग जातो. सिंपल एवढंच आहे. समजतंय? एकदम सोप्या आणि सरळ भाषेत आपण कसोट्या पाहिलेल्या आहेत. तर आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, विसरू नका. जर तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, काही समजत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या.
कारण मी एकदम माझ्या साधारण अशा भाषेत एक सिंपल भाषेत सांगत आहे. जरी पण तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.